चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूनं 50 धावांची केली होती त्या खेळाडूकडून इथं चूक पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार, पहिलाच षटकार. नक्कीच सन्माननीय कैलासवासी सागरजी भोईर यांची बहीण यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. पायल भोईर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. नक्कीच ज्या पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीगचा देखील हिस्सा असायचे ते आमचे सागर दादा यांच्या बहिणीचा सन्मान त्या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाते. मॅचकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. इथून मात्र बघा यज्ञेश कोहली मैदानाच्या आतमध्ये बरसताना पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती कॅच सुटली होती आणि तिथून मात्र फायदा उठवत असताना पाहायला मिळतोय फलंदाज यज्ञेश. चेंडू सीमा अनिकेत भगत यांनी आता षटकार लगावलाय. लक्ष द्या पहिला षटकार आला होता अनिकेतच्या बॅटमधून, आता यज्ञेश यांच्या बॅटमधून आलाय. अनिकेत त्यांना जीवनदान मिळालं होतं पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर नक्कीच एक धाव 22 ची मिळाली होती. इथून मात्र त्रिपलाची फलंदाज बाद. यज्ञेश ची पारी इथे समाप्त होत असताना पाहायला मिळते. पहिला झटका, पहिला हादरा बसलाय तो म्हणजे टीम सुभद्रा 11 या संघाला. सन्माननीय कैलासजी भगत साहेब आमचे भाऊजी यांना आम्ही विनंती करू व्यासपीठावरती येऊन नक्कीच आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय कैलासजी भगत आमच्या पनवेल कोलीवाड्याचे लाडके भाऊजी या आपण व्यासपीठावरती. नक्कीच येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये आपला भारतीय संघ वर्ल्ड कप खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. T20 वर्ल्ड कप. त्या वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघासाठी देखील आपण पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग द्वारे त्यांना देखील शुभेच्छा देऊया. आपले सर्व खेळाडू असतील भारतीय संघाचे सर्व टीम स्क्वॉड आणि कुठेतरी ते देखील वर्ल्ड कप पुन्हा एकदा आपल्या भारतामध्ये घेऊन येतील हीच आपण अपेक्षा ठेवूया. कुलाबा टेम्पो मच्छीमार संघटनेचे सन्माननीय कमलाकरजी शेलार साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्र भोईर. ज्यावेळेस मात्र पहिला चेंडू पेस करत असताना या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय मच्छिंद्र भोईर यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू. बोलो जय श्रीराम. सन्माननीय कमलाकरजी शेलार यांचं देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाते. तो 5 गेंदों के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर 17 रन 1 विकेट के नुकसान पर काफी अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर होती भी नजर आ रही है. बल्लेबाज मच्छिंद्र भोईर. पहले ही गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद पेश करते हुए गेंद हवा में, दो खिलाड़ी बीच में थे लेकिन कैच छूटता हुआ, गेंदबाज का दिल टूटता हुआ. एक और गेंद सीमा पार, बैक टू बैक दूसरा चौका. थैंक यू डीजे. मोरेश्वरजी गोवारी यांच्यासाठी प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. पंच कमिटी पनवेल कोलीवाडा सुभाषजी भोईर यांना आम्ही विनंती करू या आपण व्यासपीठावरती. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. एका दिवसामध्ये 10 सामने कव्हर करायचे असतात आपल्याला. अगदी वेळेवरती हे सामने सुरू झालेत. सकाळच्या सत्रामध्ये डॉट 9:30 वाजता दोन्ही संघ या खेळपट्टीवरती पाहायला मिळाले होते.
त्यामुळे आम्ही वारंवार विनंती करू, क्षेत्ररक्षण करत असताना आपण जास्त वेळ वाया घालवू नका, लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. काही दिवसांमध्ये नक्कीच जिल्हा परिषद पंचायत समितीचे देखील इलेक्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचे वारे आता व्हायला लागलेले आहेत प्रत्येक अगदी गावोगावी. त्यामुळे आपला वोट प्रत्येक वोट देत असताना अगदी विचार करूनच द्या आणि योग्य त्या उमेदवारालाच तुम्ही निवडून द्या. पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन 21 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे. गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए जरूर सुबह के सत्र में जिस खिलाड़ी ने 50 रन बनाए थे वो दर्शन शेलार गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए. पहली गेंद स्लो पर वन फेंकने की कोशिश, गेंद हवा में, जरूर गेंद जाती हुई नजर आ रही है. एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन से बाहर, वन बाउंस के साथ एक और चौका. बल्लेबाज अनिकेत भगत के बल्ले से. थँक यू डीजे. सन्माननीय रुपेशजी जनार्दन भोईर साहेब यांना देखील आम्ही विनंती करू. रुपेशजी जनार्दन भोईर साहेब व्यासपीठावरती येऊन आपण असं नसतं पाहायचं आहे. कोलबी होलसेल मार्केट नक्कीच चे सर्व आहेत रुपेशजी भोईर साहेब. गेंद हवा में यहाँ पर जरूर थी, कैच छूटता हुआ नजर आ रहा है और यहाँ से देखिए अब जीवनदान मिलता हुआ. अब गेंदबाज के लिए सुनहरा मौका है, यहाँ से विकेट के लिए 500 का इनाम दिया जाएगा. दर्शन इस खिलाड़ी के लिए सरगा ग्रुप इनके ओर से ये इनाम है. विकेट के लिए 500 का इनाम और हर्षद के लिए भी इनाम है. यदि कैच पकड़ते तो उनको भी 500 का इनाम है. जरूर सरगा ग्रुप काफी दिलदार है. उनके ओर से मैन ऑफ द मैच के लिए कोल्ड ड्रिंक्स की व्यवस्था भी की जा चुकी है. गेंदबाज तैयार दर्शन. स्लोवर वन यहाँ पर फेंकते हुए नजर आ रहे दर्शन, लेकिन अंपायर का इशारा आता हुआ वाइड का. अतिरिक्त टोटल यहाँ पर बढ़ती हुई रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 27 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए. ओवर नंबर दूसरा जारी है. इस ओवर की 2 गेंदों का खेल समाप्त होता हुआ जरूर नजर आ रहा है. गेंदबाज तैयार. इस बार देखिए परफेक्ट मिडल ऑफ द बैट, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, कैच पकड़ते हुए नजर आ रहे खिलाड़ी. विकेट मिलेगा और 500 का इनाम अपने नाम करते हुए दर्शन. वरुण भोईर इनके हाथों से कैच लिया जा चुका है. पंच कमिटी पनवेल कोलीवाडा सन्माननीय रामाजी भगत यांचं स्वागत यांच्या हस्ते रुपेशजी भोईर साहेब यांचं स्वागत केलं जाते. होलसेल कोलंबी मार्केटचे सर्व रुपेशजी भोईर यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाते. सर्व आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय सर्व मान्यवरांना सन्मानित या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाते. ही स्पर्धा आपली आहे आणि सर्व आपलेच या व्यासपीठावरती नक्कीच पाहायला मिळतात. टीम की टोटल 27 रन 2 विकेट के नुकसान पर इस ओवर की 3 गेंदों का खेल समाप्त होता हुआ. नए बल्लेबाज मैदान के अंदर दीपेश स्ट्राइक रेंज के ऊपर पहले गेंद के ऊपर बड़ा हिट खेलने की कोशिश और डॉट गेंद की समाप्ति होती हुई. इस ओवर की अगर बात करेंगे 4 गेंदों का खेल समाप्त होता हुआ जरूर नजर आ रहा है और स्कोर कार्ड के ऊपर 27 रन. ऐरोजी यांचं या ठिकाणी शुभागमन पाहायला मिळते. त्यांचं देखील आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. इथून मात्र अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर होत असताना पाहायला मिळतील. दीपेश पाटील बॅक टू पॅव्हलियन.
मोरेश्वर चला तुम्ही पहिले फायनल करा, त्यानंतर आम्ही जाहीर करू. लगातार विकेट्स पाहायला मिळतात. दर्शन यांच्या गोलंदाजीवरती 6 धावा देत 2 गडी बाद केलेत. या षटकामधील शेवटचा चेंडू बाकी आहे. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि मॅचला सुरुवात करा. पंच वेळ भरपूर कमी आहे, अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे बाकी आहेत, त्यामुळे वारंवार आम्ही विनंती करतोय. आमचे गुलशनजी पाटील देखील आपण पाहताय सकाळच्या सत्रापासून अगदी जबरदस्त समालोचन ज्यांनी इथे केलंय ते गुलशनजी पाटील. नवीन फलंदाज ओमकार भैर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच तायराव साहेबांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. भावेशजी गोवारी यांच्या माध्यमातून मान्यवरांचं स्वागत. पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि अगदी हलक्या पद्धतीनं कॅच पकडलाय. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर होत असताना पाहायला मिळतील आणि संघाला लागलाय तो टोटल 4था झटका. फलंदाज ओमकार बॅक टू पॅव्हलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास भोईर. सन्माननीय सुभाषजी भगत यांचं स्वागत केलं जाईल. समर्थजी भगत यांच्या शुभ हस्ते. बरेचसे मान्यवर आपण पाहतो या व्यासपीठावरती नक्कीच भेट देण्यासाठी येत असतात आणि उद्या शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा, त्यामुळं सर्वांनी या स्पर्धेला आवर्जून भेट द्या आणि चला स्पीडअप करून घ्या. लगेचच 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 27 धावा, 4 गडी बाद 27. गोलंदाजी मार्क वरती अजय शेलार. अजयचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर जाणार चेंडू. पंचांचा स्क्वेअरचा इशारा आला. स्क्वेअरचा इशारा पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फलीचा संपर्क नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 28 धावा. पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये दर्शन यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. इथून मात्र चेंडू नक्कीच चांगल्या पद्धतीनं खेळून काढला. चेंडू चाललाय तो म्हणजे काऊ कॉर्नर रिजनमध्ये. पुन्हा एकदा ज्या ठिकाणी दर्शन होते 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 30 धावा, 4 गडी बाद 30. 4 षटकांचा सामना. सकाळीपासून आपण पाहतोय 3 सामने चेसिंग करत असताना संघ जिंकलेत. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू भरपूर चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. षटकार. बघा मैदानाच्या आतमध्ये चित्ता पाहू शकता तुम्ही. ब्लॅक पॅन्थर. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 37 धावा 37. यावेळेस मात्र ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू होता. त्या चेंडूवरती 1 धाव नक्कीच पूर्ण होते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती लागली ती 38 धावा. 4 गडी बाद 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सन्माननीय काशीनाथजी शेलार साहेब यांना मी
विनंती करू या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं हार्दिक स्वागत आहे. या षटकामध्ये जर आपण विचार केला धावफलकावरती नक्कीच टोटल धावा लागल्या त्या 38 धावा. नक्कीच आमचे सन्माननीय काशीनाथजी सुरमई आणि कोलबी होलसेल मार्केटचे सर्व आहेत, त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल. डॉट चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र आणखीन एक चेंडू अगदी पुंत्यामध्ये फेकला होता. निर्धाव चेंडूची सांगता. इथून मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा 4 गडी बाद पाहायला मिळतात. शेवटचा षटक. चला लगेचच टीम मीटिंग न घेता गोलंदाजाला प्राचारण करा. चला लगेच फिल्डिंग लावा, कारण की अजूनही पाहिलं गेलं तर मॅचेस पेंडिंग आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण लवकर लवकर खेळायचं आहे. प्लीज विनंती करतोय, जास्त वेळ घेऊ नका. सर्वांनी काशीनाथजी शेलार साहेब यांना मी विनंती करू आपण या व्यासपीठावरती. आपलं सहर्ष असं हार्दिक स्वागत आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे 38 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज साईराज भगत इथं तयार आहेत. पहिला चेंडू साईराज भगत यांचा चेंडू चाललाय तो म्हणजे कव्हर रिझन मध्ये, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली ती 40. 4 गडी बाद 40. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज मच्छिंद्र. 7 चेंडूंमध्ये 19 धावांची मच्छिंद्र इथं पाहायला मिळतात. इथून मात्र भरपूर चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, तिथे मिसफील्ड पाहायला मिळाली. 2 धावा नक्कीच पूर्ण झाल्यात. 2 धाव्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती टोटल 45 धावा. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकामधील आपण जर विचार केला 2 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आहेत सरका ग्रुप यांच्याकडून साईराज यांच्यासाठी. इथून मात्र चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप फेकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा मात्र सफल पाहायला मिळते. डॉट चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या धावफलकावरती 42 धावा 4 गडी बाद 42. जर विचार केला तर मागच्या 3 सामन्यांपैकी नक्कीच कमी धावसंख्या पाहायला मिळते या मॅच मध्ये. पुन्हा एकदा यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. चेंडू चाललाय सीमारेषेजवळ, अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण. अगदी सीमारेषे लगत आहेत त्यांना, त्या प्रेक्षकांना आम्ही विनंती करू जरा मागे बा. नक्कीच सर्व तिथे खेळाडू होते, त्यांनी आम्हाला सांगितलं इथून मात्र सेव्ह केलेलं आहे. त्यामुळे या चेंडूवरती धावा मिळतील त्या 2 धावा. टोटल धावा धावफलकावरती लागल्या त्या 44 धावा. या षटकामधील आपण जर विचार केला 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. आपण लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहू शकता. जबरदस्त सेव्ह केले. ज्यावेळेस मात्र चेंडू उजव्या एसटीच्या भरपूर बाहेरून जाणार चेंडू. पंचांचा इशारा आहे तो स्क्वेअर चेंडूचा. सन्माननीय काशीनाथजी साहेब यांचं स्वागत केलं जाईल. सन्माननीय मी भावेची गोवारी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते काशीनाथ साहेब यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं. कोलबी आणि सुरमई होलसेल मार्केटचे जे खऱ्या अर्थानं सर्व आहेत
त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जात आहे. यावेळेस मात्र हा चेंडू एक धाव सहजगत्या पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे तिकडं, परंतु फलंदाज मात्र बाद होत असताना पाहायला मिळतील. आणि इथून मात्र आणखीन एक हादरा बसलाय, तो टीम सुभद्रा 11 मच्छिंद्र भोईर मैदानाच्या बाहेर जात असताना. विकास भोईर सन्माननीय प्रभाकरजी भोईर यांचे सुपुत्र सनी भोईर यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मी विनंती करतो संकेतजी यांना आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. सनी भोईर यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं. 47 धावांवरती 5 गडी बाद झालेत. इथून मात्र दमदार फटका, उंची जास्त आहे, लांबी तेवढी नाही आहे आणि इथून मात्र फलंदाज बाद होत असताना नक्कीच पाहायला मिळतील. आणि पहिला सत्र इथं संपलंय, 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 47 आणि 48 धावांचं टार्गेट नक्कीच ठेवलं गेले. आत्ताची कॅच घेतली त्या कॅचसाठी नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आमची छोटी लाडकी दीप्ती भोईर यांच्याकडून. वरून या खेळाडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे, ज्यांनी भरपूर चांगली कॅच पकडली आहे. त्यांच्यासाठी दीप्ती भोईर हिच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही नक्कीच पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीगची सर्व कमिटी, सर्व खेळाडू आणि आज खऱ्या अर्थानं आम्ही ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचलो आहे ते शेखरजी पाटील सर यांचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. कुठेही जाऊ नका, स्पर्धा चालूच राहील आणि इथून मात्र पुढचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी लगेच संपर्क साधा. चला थँक्यू सो मच अमितजी पाटील सर. जाऊया मॅचकडे. एका बाजूला टीम पाहिले तर धूम्रवर्ण 11 आणि अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल टीम विजयशेठ कोंडिलकर प्रतिष्ठान आणि धूम्रवर्ण अशी मॅच राहील. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे, कारण की आजच्या दिवसातली पाहायला गेलं तर 9वी मॅच कदाचित मैदानाच्या आतमध्ये खेळली जाईल. सरका ग्रुप त्यांचं देखील पाहिलं गेलं तर मुख्य व्यासपीठावर आगमन होताना पाहायला मिळालं. त्यांचं सहर्ष स्वागत कोळीवाडा पनवेल प्रीमियर लीग 2026 मध्ये. चला दोन टीम मध्ये आपण टॉस करणार आहोत. चला हरीश भोईर आपण कुठे असाल तर आपण देखील या, आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. धूम्रवर्ण 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं गेलं तर विजयशेठ कोंडिलकर प्रतिष्ठान अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल. दोन टीम मध्ये पाहिलं गेलं तर सरकार ग्रुप त्यांच्या माध्यमातून टॉस केला जातो आहे. चला टॉस देखील करायचा आहे. हेड इज कॉल. टॉस जिंकलाय, फक्त निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सरकार ग्रुप यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आम्ही पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीग 2025 पर्व 5वा आणि आज या स्पर्धेतले दुसरे दिवस तुम्हाला पाहायला मिळतो आहे. जाऊया मॅचकडे, ते देखील महत्वाचं आहे. चला दोन्ही टीमची 12th मॅन आपण देखील या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. अगदी शंभूजी त्यांच्याकडनं सुवर्ण संधी दर्शन शिल्लार याच्यासाठी आले आहे, परंतु मी 2 मिनिटं सर्वांना सांगेन आपण शांतपणे सध्या बसायचं आहे, शांतपणे मॅचचा आनंद घ्या, कारण की भरपूर आता गोंगाट होत चाललाय. लक्ष मॅचकडे देखील कॉन्सन्ट्रेट करणं हे गरजेचं राहील.
त्यानंतर अरविंदजी शेलार त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 ही लाजवाब पर्व तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रॉयल एंट्री पाहिलं गेलं तर सरकार ग्रुपची मात्र धावताना पाहायला मिळाल्या. मुख्य व्यासपीठावर पाहिलं गेलं तर विराजमान देखील आहेत आणि ते देखील या मॅचचा आनंद घेतात. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीसाठी पाहिलं गेलं तर अगदी थंडा जे कोल्ड्रिंक तुम्ही पाहताय त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केल्या गेल्या. पाहिलं गेलं तर थोडेसे व्यस्त होते परंतु वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी ते आले. त्यांचं पुन्हा एकदा संपूर्ण अगदी पाहायला गेलं तर सरकार ग्रुप यांचं स्वागत करूया आम्ही भव्य दिव्य पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 आणि या 26 मध्ये पाहिलं गेलं तर पाचव्या पर्वामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. दमदार आयोजन पाहिलं गेलं तर कोलेश्वर क्रिकेट संघ कोलीवाडा त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर कोलीवाडा ग्रामस्थ मंडळ आणि समस्त पाहिलं गेलं तर प्रेक्षक वर्ग जे या मॅचचा आनंद घेतात. पाहिलं गेलं तर कामावरनं सुट्टी झाली आणि थेट ज्यांनी मैदान गाठलंय त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. आणि जी अगदी पाहिलं गेलं तर जी क्रिक सोबत जे प्रेक्षक घरी बसल्या लाईव्ह या मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत करू आम्ही अगदी या स्पर्धेमध्ये. चला थोडीशी शांतता राखा प्लीज कारण की मॅच देखील महत्वाचा आहे. कारण की तुमचा आवाज भरपूर होत चालला आणि त्यामध्ये आमचं लक्ष थोडं विचलित होतोय. शरण्य भोईर त्यांच्याकडून पाहिलं गेलं तर संपूर्ण खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. अगदी विहान 11 टीम साठी प्रत्येक 6 साठी 100 रुपयांची कॅच प्राइज असणार आहे. अनाउन्समेंट फक्त एकदा केली जाईल नंतर अनाउन्समेंट केली जाणार नाही आहे बक्षीची. हे देखील दक्षता घ्या कारण की पैसे भरपूर आता होत चालले आहेत. यावेळीसला पहिलाच बॉल अक्रॉस लाईन तोडला गेला. आत्मविश्वास टीम पाहिला गेलं यावेळेसला अपोजिट संघाचा आणि ठोकला यावेळेसला 1 बाउन्स ओव्हर द रोप फॉर रन. थँक्यू सो मच. आता इथून पाहिलं गेलं तर चला बक्षिसांचं देखील अनावरण करूया. शंभू भोईर यांच्याकडून पाहिलं गेलं तर दर्शन शेल्लारे यासाठी या प्रत्येक 6 साठी 500 रुपये 100 रुपये असणार आहेत. आणि श्रवण्य भोईर त्यांच्याकडनं देखील प्रत्येक 6 साठी विहान 11 साठी 100 रुपये. आणि त्यानंतर अगदी पाहिलं गेलं तर भावीची गोवारी त्यांच्याकडनं देखील दर्शनची विकेट जर गोलंदाजांना प्राप्त केली तर 500 रुपयांची धनराशी असणार आहे. यज्ञेश साठी बक्षीस अनाउन्समेंट फक्त एकदाच केली जाईल हे देखील आपण लक्षात ठेवा कारण की मॅच प्रेक्षक देखील मॅच पाहतात आणि त्यांना देखील आनंद या मॅचचा घ्यायचा आहे. स्पर्धा चांगली आहे बक्षीस लावा परंतु त्या बक्षीसचा अनाउन्समेंट फक्त एकदाच केला जाईल याकडे देखील दक्षता घ्या कारण की मनोबल वाढवणं हे देखील गरजेचं आहे कारण की टेनिस बॉलची स्पर्धा देखील आहे. मॅचचा आनंद संपूर्ण प्रेक्षक वर्ग देखील घेत असताना परंतु दर्शन शेल्लार मात्र ऑन अ फायर थांबण्याचं नाव आता घेणार नाहीये. या ओव्हर मधील पाहिला गेला तर हा दुसरा फाईन लेग रिजन मध्ये आणखीन एक दमदार बेधडक मारलाय चौकार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच डीजे मास्टर टीमची धाव संख्या 8 धावा धाव फलकावर पाहायला मिळाल्यात परंतु यावेळेसला बॉल हवेमध्ये होता आणि त्या ठिकाणून ब्लॅक स्क्रीनच्या समोर बॉल चालल्या सरळ व्ही शेप मधना बॉलर ओव्हर दी हेड सेकंड बिग हिट आणखीन एक तडाका बेधडक मारलाय खडक षटकार. थँक्यू सो मच टीचर मास्टर.
या बॉलिसला आणखीन एक मारायचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज थोडासा दबावाखाली पाहायला मिळतोय. 14 धावा ऑन बोर्डवर लागताना पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवर पाहिलं तर चौकारात सुरुवात केली होती. दुसऱ्या बॉलवर देखील चौकार पाहायला मिळालं होतं. तिसऱ्या बॉलवर षटकार आलं होतं आणि त्यानंतरच्या बॉलवर पाहिलं तर वाईट हा निकाल येताना पाहायला मिळतोय. 15 ऑन बोर्ड. या बॉलिसला बॉल फिरून मारलाय जरूर परंतु हवेमध्ये आहे आणि यस विकेट टेक केली आहे. जो खेळाडू आज गोलंदाजांचा कर्तन काळ बनून मैदानाच्या आतमध्ये एकटा झुंज देत होता परंतु पाणी आणि कहाणी आता इथून संपली जाईल. दर्शन शेलार या फलंदाजाची आणि यत्नेश कोहली ठरतोय 500 रुपयांचा मानकरी. थँक्यू डीजा. चला शंभू भोईर कुठे असतील तर आपण इकडे यायचं. विचार केला ना तर विकेट घेणं गरजेचं होतं. दर्शन शेल्लारचं ते विकेट मात्र मिळून दिलंय. गोलंदाज यज्ञेश कोहलीनं 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. टीमची धावसंख्या 15 वर पहिला मोहरा मात्र इथून गमवत असताना तुम्ही पाहताय विहान 11 संघाला एकच सांगू इच्छितो प्रत्येक खेळाडू तुम्हाला मर्यादित क्षणापर्यंत ती मॅच मात्र जिंकून देऊ शकतो परंतु ज्या वेळेसला 11च्या 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकत्रित खेळ करतात ना ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये ट्रॉफी नेहमीच जिंकत येतात परंतु आज एकत्रितपणानं खेळावं लागेल. मॅच मध्ये पाहिलं गेलं तर इथून विहान 11 संघाला परंतु या वेळेचा बॉल पंचांनी आकाशाकडे बोट दाखवला गेलाय. आणखीन एक वादळ मैदानाच्या आतमध्ये शांत करून परतवून लागलोय मैदानाच्या बाहेर. यज्ञेश कोहलीला मिळतोय आपल्या गोलंदाजीमध्ये दुसरी सफलता. ठीक आहे. इतिहास रचण्यासाठी एकच माणूस पुरेसा असतो परंतु इतिहास बनवण्यासाठी संपूर्ण पाहिलं गेलं तर खेळाडूंना आज कमालीची बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल कारण की जो खेळाडू पाहिलं गेलं तर तारणहार बनून लढू शकला असता टीम पाहिलं गेलं तर अपोजिट संघ तुम्हाला पाहायला मिळेल अगदी सुभद्र मंडप डेकोरेटेड हा संघ परंतु त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं गेलं तर गुडघे आता सध्या टेकवले जातात. 15 धावा आणि त्यामध्ये 2 गडी मात्र गमावले गेल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वरुण भोईर मात्र दाखल होताना पाहायला मिळतात. का विकेट इथून वाचवल्या जातील आणि खेळी का इथून चांगली केली जाईल. शंभू भोईर यांच्याकडून प्रत्येक 6 साठी 200 रुपये होते परंतु बॉल हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर मिसअंडरस्टँडिंग मिस्ड जजमेंट पाहायला मिळाल्या. कॅच घेणं हे महत्वाचं होतं. तिसरी सफलता मिळाली असती यज्ञेश भोईरला परंतु यज्ञेश कोहलीला परंतु इथून पाहिलं गेलं तर एक धाव 2 आणि 2च्या मदतीनं 17 धावा. लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. चला लगेच फिल्डिंग लावा. चला आणखीन एक मॅच मात्र पेंडिंग असणाऱ्यात लगेच. चला आता इथून स्पीडअप करायचं. टीम पाहिलं गेलं तर सुभद्र मंडप डेकोरेटर्स टीमला अगदी पाहिलं गेलं तर कारण की आता इथून वेळ वाया घालू नका प्लीज कारण की पाहिलं गेलं तर बरेचसे मॅचेस याच कारणाचा अपोजिट संघ नेहमी परास्त होत असतो कारण की समोरचा संघ पाहिला गेलं तर ज्या वेळेसला दडपणामध्ये असतो त्यांना पाहिलं गेलं तर फ्री माइंड करण्यासाठी जो वेळ मिळतो आणि त्यामध्ये ते आपल्याला स्वतःला बिल्डअप करत असतात आणि चांगली खेळी ते नेहमीच करत असतात. हे चित्र पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना हा देखील प्रश्नचिन्ह पडला गेलाय. टीमची धावसंख्या पाहिली तर 17 टोटल पाठला करायचा. 18 बॉल आणि त्यामध्ये 31 धावांची गरज आहे. 24 बॉल मध्ये पाहिलं गेलं तर 48 धावांची मात्र गरज असणाऱ्या. नुकताच ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला अमितजी पाटील सर त्यांचं देखील करूया सरचे स्वागत. आजच्या दिवसामध्ये मराठी हिंदीचा
गोड आवाज अगदी तारे गावाचे बुलंद आवाज अमितजी पाटील सर ते देखील जोडले गेले होते. त्यांचं देखील पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग मध्ये आम्ही करूया सरचे स्वागत. मॅच ऑन गेम ऑन आणि गोलंदाज सज्ज. यावेळीचा बॉल पाहिला गेला तर चांगल्या पद्धतीने कलेक्ट केलं गेलं, परंतु इथून हा बॉल मात्र निर्णायक क्षणाला कलाडणी घेताना पाहायला मिळतोय आणि विचार केला तर डॉट बॉलची मात्र असंगतता होताना पाहायला मिळतोय. आता गरज आहे 17 मध्ये टोटल 31 31 धावांची. धावा पाहिल्या तर 17 आणि तो 17चा खतरा सध्या पाहिलं तर विहान 11 टीमवर मंडरवताना पाहायला मिळतोय, कारण की 2 गडी लॉस आहेत. ओ यावेळेसला अक्रॉस लाईन समालोचक कक्षेला मानवंदना देणारा हा मॅक्सिमम येतोय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप फॉर रन. सौया मॅचच्या दिशेमध्ये जिथे 21 धावा मात्र धाव फलकावर लागले गेले आहेत. सुभद्र मंडप डेकोरेटर्स या संघाला मात्र धावा रोखायच्या आहेत. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये घाम गाळून त्यांनी या 47 धावा जमवल्या होत्या आणि 48 धावेंचं टार्गेट त्यांच्यामधून उभारलं गेलं होत्या, परंतु सहजपणे मात्र इथून मॅच सुभद्र मंडप डेकोरेटर्स हा संघ सोडेल का की खिशामधून परत मॅच आपल्या बाजूला ओढलं जाईल का हे पाहावं लागेल, कारण की 21 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. ही विकेट देखील फार महत्वाची राहील. राहुल शिल्लार तुम्ही पाहता ऑन स्ट्राइक एंडला 2 बॉल फेस केल्यात. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. विकास भुईर हे गोलंदाजी मार्कवर आहेत. त्यांचा पहिलाच बॉल डॉट होता. ओ यावेळेसला लोवर फुल टॉस बॉल स्लिमी डॉपला नो मॅन स्लॅन्ड्स मध्ये 38 सर्कल मध्ये हा बॉल लँड होताना पाहायला मिळतोय. एक धाव ही फार महत्वाची होती, परंतु सध्या पाहिलं ना तर इथून दुहेरी धाव मात्र कंप्लीट केली गेल्या. 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या ऑन स्कोरबोर्डवर 23 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. एक धाव आता पाहायला गेलं तर इलेक्शन जवळ आल्यात. ते एक मतांचं महत्व समजला जाईल. त्यानंतर परीक्षा देखील जवळ येत चालली आहे. एक धावेंचा एक गुणांचा महत्व आता विद्यार्थ्यांना देखील कळलं जाईल, परंतु एक धाव सध्या सुभद्र मंडप डेकोरेटर्स या संघाला रोखायचा आहे. परंतु वाघमारे सर आमच्या बाजूने अगदी शाहरुख खान पद्धतीने वळतात आणि सांगतात की हा बॉल वाईट आहे. चेहऱ्यावर पाहायला गेले तर आता हास्य वातावरण त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. डॅशिंग नेतृत्व, चांगली पंचांची कामगिरी आहे. दुसऱ्या बाजूला पाहायला गेले तर दीपक पाटील सर तुम्हाला पाहायला मिळतील. ओहो यावेळेसला अनेक वर्षाचा अनुभव आहे, परंतु बॉल ते देखील पाहत राहिले. त्यांच्या तोंडातून देखील ओ असा आवाज आला, परंतु बॉल थांबणार नाहीये. मॅक्सिमम बेधडक मारलाय खडक 6 धावा. टीमची धावसंख्या 30 धावा धाव फलकावर लागल्यात. यावेळीचा बॉल चांगल्या लेंथवर मात्र रिलीज केल्या गेल्या. हीच मात्र फार गरजेचं आहे. ज्यावेळेसला आयुष्यामध्ये दुःख असतात ना त्यावेळेसला त्या दुःखांना पाहिलं गेलं तर थोडंसं दूरवर करत राहा आणि फ्री माइंड अगदी पाहिलं गेलं तर आयुष्य जगत राहा. कारण की आज पाहिलं गेलं तर संपूर्ण युवा अगदी पाहायला गेलं तर भरपूर टेन्शन घेत असतात. बरेचसे चुकीचे निर्णय त्यांच्या माध्यमातून घेतले जातात आणि सध्या मी तर म्हणेन ते प्रेशर आपण रिलीज करा. जेवढं तुम्हाला क्रिकेट आयुष्यामध्ये खेळता येईल तेवढं आपण क्रिकेट खेळत जा, कारण की एकमेव खेळ माझ्या प्रतीने सांगायचं झालं तर नेहमीच यावेळेसला मला टेन्शन असते ना, दुसरं काहीच नाही आहे. जाऊन फक्त मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. कधी तुमचं दुःख कुठे हरवून जातील ना हे तुम्हाला देखील कळणार नाही आहे. असा हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे आणि इथून सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 गडी बाद 31 31 धावेंवर. चला सुभद्र मंडप डेकोरेटर्स संघ सध्या पाहिलं तर थोडंसं पिछाडीवर आहेत. एक झेल उडाला होता, तो झेल जर पकडला असता तिथून चौकार षटकार हे देखील वाचले असते. आणखीन
कमी धावा पाहायला मिळाल्या असत्या, परंतु 2 ओव्हरचा खेळ झाला संपन्न आणि इथून पाहायला गेलं तर 12 बॉलचा खेळ राहिला शिल्लक आणि त्यामध्ये करायचे टोटल विजयासाठी 17 12-17. आता हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलं गेलंय. आजवर पाहिलं गेलं तर धावा या मैदानावर चेस होताना पाहायला मिळाल्या आहेत. 2 सामन्यामध्ये धावा डिफेन्स होताना पाहायला मिळाल्या आहेत, परंतु या मॅचमध्ये का अंतिम बॉल पर्यंत मॅच नेण्याचा प्रयत्न सुभद्र मंडप डेकोरेटर्स हा संघ करेल. संघ मालकाने दाखवलेला भरोसा आणि या संघ मालकाने निवडलेले खेळाडू का आज स्वतःला सिद्ध करतील का, प्रूफ करावं लागेल तुम्हाला का पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीगचे आम्ही खेळाडू आज का आम्हाला या लीग साठी निवडले संघ मालकानं, त्यासाठी तुम्हाला अगदी पाहायला गेलं तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. येत्या काळामध्ये आणखीन महागाने तुम्ही विकले जाल, याकडे देखील लक्ष द्या. त्यानंतर पनवेल कोलीवाडाचे एक उत्कृष्ट ब्लॉगर प्रणवजी भोईर त्यांचं देखील पाहिलं गेलं तर आगमन झालं. त्यांचं देखील करूया चर्चे स्वागत पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये. पाहिलं गेलं ना तर इथून हा बॉल पाहिला गेला तर डॉट येताना पाहायला मिळतो बा. राहिल्यात 11 बॉल आणि त्यामध्ये 17 धावींची गरज आहे. जोश आणि जल्लोषानं मैदानाच्या आतमध्ये खेळ नक्कीच दाखवावं लागेल सुभद्र मंडप डेकोरेटर्स या संघाला. ओ यावेळेसला आणखीन एक बॉल पाहायला गेला तर इथून फलंदाजाच्या नजरेसमोर ना हा बॉल विसावला जातो एष्टी रक्षकाच्या हातात आणि बॉल पाहायला गेला तर डॉट 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 येताना पाहायला मिळतोय. कहाणी संपली गेली नाहीये, कारण की नव इतिहास रचण्याच्या मार्गामध्ये आता टीम चालताना पाहायला मिळेल. सुभद्र मंडप डेकोरेटर्स हा संघ 10 मध्ये आता करायच्या 17 धाबा. न भूत न भविष्य मध्ये या धाबा कधी डिफेन्स होऊ शकल्या नाही आहेत, परंतु आज मात्र धाबा डिफेन्स करतील का, अनहोणीला होणी आता इथून सुभद्र मंडप डेकोरेटर संघ करून दाखवतील का. संपूर्ण प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळाल्यात. ओहो यावेळेसला शॉर्ट प्लेनचा बॉल होता, चुकी करून बसलाय गोलंदाज, कमरेवर ठेवलाय दोन्ही हात, बॉल पाहत राहिला आणि बॉल निघून गेला सरळ गोलीच्या वेगानं आउट ऑफ दी पार. हवा के साथ साथ घटा के संग संग 6 रन. थँक्यू डीजे. 9 बॉल आणि 11 धावेंची मद आता खऱ्या अर्थानं गरज आहे. डीजे मास्टरनं देखील चांगलं संगीत लावलंय. जे माडी तुम्ही पाहताय नाकुबा होडीनं फिरवाल का, परंतु सध्या पाहिलं गेलं तर फलंदाज इथून फिरवतो षटकारासहित. टीमची धावसंख्या 37 37 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. टीम विहान 11 संघ. विहान 11 टीम जर सांगायचं झालं ना प्रजोजी, अद्यापर्यंत एकही मॅच मात्र ते परास्त झालेले नाही आहेत. तिन्हीच्या तिन्ही मॅच जिंकले आहेत. 4थी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चला मैदानाच्या आतमध्ये बॉल आला असेल तर पुरवायचा आहे. यावेळेसला स्ट्यूपला शॉट मारायचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु बॉल पाहिला गेला तर इथून डॉट 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 येताना पाहायला मिळतो. मॅच संपलेली नाहीये, कारण की घाम अद्यापी घालताना पाहायला मिळतील तुम्हाला. सुभद्र मंडप डेकोरेटर्स हा संघ 8 मध्ये आता 11 धावेंची मात्र गरज आहे. टार्गेट 48 धावेंचं होतं. स्मरण करा एकवीरा आईचं, कारण की ज्या वेळेसला संकटात असताना त्यावेळेसला स्मरण जर केलं ना ते संकट देखील दूर होताना पाहायला मिळतील. परंतु सध्या संकट मोचक बनून मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. ऑन स्ट्राइक एंडला राहुल शेल्लारच्या बॅटमधनं पॅरल पॅराशूट 6 रन. थँक्यू डीजे. मॅच अद्याप संपलेली नाही आहे, कारण की दोन्ही टीमनं अद्यापर्यंत विजय संपादित केला नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेट मधला नियम राहिला, एक संघाला परास्त व्हावं लागतं, एक संघ जिंकून पुढे खेळतो. परंतु इथून 7 बॉल आणि त्यामध्ये 5 धाब्यांची मात्र गरज आहे. मॅच अद्याप बनू शकते, परंतु बनवण्याची क्षमता आता गोलंदाजाकडे आहे का, हा प्रश्नचिन्ह मात्र पडला गेलाय. 7 बॉल 5 धाब्यांची गरज, 43 धाबा ऑन बोर्ड. गोलंदाज तयार, मनामध्ये काय ध्यास घेऊन चाललाय.
याकडे देखील पाहावं लागेल, परंतु हा बॉल तर इथून डॉट 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 येताना पाहायला मिळतोय. आता इथून काठी की टक्कर, डू अँड डाय, करूया मरूया सिच्युएशनला आता दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतील. बॉल राहतील 6, धावा होतील कमी. 6 बॉल मध्ये टोटल पाहिलं गेलं तर 5 धावेंची गरज असणार आहे. चला टीम मीटिंग आपण लगेच घेऊ नका. जो गोलंदाज असणार आहे तुमचा त्याला लगेच आपण फिल्डिंग आणि गोलंदाजी मध्ये आवा. थँक्यू सो मच श्रीजय. नक्की आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहा. अपयश यश हे तुमच्या वाटेला येत राहील आणि तुमचा हक्काचा तो देव तुम्हाला देत राहील. परंतु सध्या पाहायला गेलं तर थोडंसं पाहिलं गेलं तर पिछाडीमध्ये पाहायला मिळतोय सुभद्र मंडप डेकोरेटर्स हा संघ. लिडिंग फ्रंट फुटला पाहायला गेलं तर टीम पाहायला मिळतोय व्हियान 11 संघ. सध्या पाहिलं गेलं तर 6 मध्ये 5 धावा तेवढ्या नाही आहेत शक्य. 6 मध्ये 5 धावा होऊ शकतात, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चला भावेश यांना विनंती आहे, चला आपण लगेच या. चला लगेच मॅच मात्रेतून स्पीडअप करा, कारण की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलं ना तर 6 बॉल मध्ये 36 धावा देखील होताना पाहायला मिळाल्या. 6 बॉल मध्ये 37 धावा देखील होताना पाहायला मिळाल्या. चला 2 मॅचेस आहेत अद्याप या. चला टीम मीटिंग करू नका. दर्शन शिल्लार चला आपण लगेच बाहेर या. मॅचला कंटिन्यू स्टार्ट करा. ब्रेक इनिंग. चला गोलंदाज बॉलर नेम महेंद्र भोईर गोलंदाजी मार्कवर आहेत. मच्छिंद्र भोईर गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतील. मच्छिंद्र भोईर आज मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. ओ यावेळेसला शॉट चांगला पाहायला मिळतो. आडबा पार्टनर 18 मध्ये घेतला आणि त्या ठिकाणी झेल मात्र इथून ड्रॉप होताना पाहायला मिळतो. झेल नव्हे तर मॅच मात्र इथून सोडलाय. सुभद्र मंडप डेकोरेटर्स टीमनं लागलाय मिडफील्डचा चौकार. थँक्यू डीसे. चिमणी तर नाही, परंतु बॉल मात्र हातातून उडून सीमारेषाच्या बाहेर गेलाय. आणि आता खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर 5 बॉल 1 धावेची गरज आहे. जर या गोलंदाजाला मॅच जिंकवली ना तर येत्या 7 दशकापर्यंत या गोलंदाजाला नक्कीच आठवण केलं जाईल. 5 मध्ये 1 धाव डिफेन्स करायची होऊ शकतात, परंतु आता करण्याची क्षमता आहे का?